नमस्कार लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र मिळून 3,000 रुपये खात्यात जमा होणार का? पैसे नेमकं कधी येणार? कोणत्या महिलांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे? आणि 3,000 रुपयाच्या मागचे नेमकं सत्य काय आहे? या सर्व प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये 3,000 रुपयांचा हप्ता म्हणजे काय? मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये लाभ हा दिलेला जातो. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थीयांना जर 2 महिन्यांचा लाभ एकत्र दिला गेला तर एकूण रक्कम 3,000 रुपये होऊ शकतो. यामुळेच सध्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार का याची चर्चा सुरू असताना पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. कारण 3,000 रुपये निश्चितपणे अमुक तारखेला खात्यात जमा होतील अशी अधिकृत घोषणा झाली आहे असे समजून घेऊ नका. मित्रांनो, अधिकृत शासन निर्णय किंवा विभागाकडून स्पष्ट माहिती आल्यानंतरच तारीख निश्चित मानावी लागते. पैसे कधी मिळू शकतात यामध्ये सध्या विविध माध्यमांमध्ये जुलै आणि ऑगस्टचा लाभ एकत्र मिळण्याची शक्यता व्यक्त केलेली जात आहे. मात्र लाभार्थी महिलांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नये. आज रात्री पैसे येणार, उद्या 3,000 रुपये मिळणार अशा पोस्ट व्हायरल झाल्या तरी अधिकृत स्रोत तपासणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे पैसे जमा झाल्यानंतरच तुमच्या बँक खात्यातील व्यवहार, SMS किंवा बँक ॲपमधून रक्कम तपासता येईल. कोणाला हा लाभ मिळू शकतो? यामुळे लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार पात्र असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे तुमची पात्रता कायम आहे का? तुमचे बँक खाते योग्य आहे का? आणि DBT संबंधित प्रक्रिया व्यवस्थितपणे आहे का हे तपासणे महत्त्वाचे ठरते. तसेच eKYC प्रक्रिया पूर्ण आहे का हे देखील नक्की तपासा. पैसे आले नाहीत तर काय तपासायचे? जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर सर्वप्रथम घाबरू नका. ह्या गोष्टी नक्की तपासा. यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे तुमची eKYC पूर्ण झालेली आहे का हे नक्की तपासा. व दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का? व तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे DBT सुरू असणे आवश्यक असते. आणि चौथा म्हणजे तुमचे बँक खाते सक्रिय म्हणजे चालू आहे का? आणि पाचवा म्हणजे तुमची योजनेतील पात्रता कायम आहे का? यापैकी कोणत्याही कारणामुळे पेमेंटमध्ये अडचण येऊ शकते. सर्वात आणि महत्त्वाची माहिती म्हणजे मित्रांनो, 3,000 रुपयाचा हप्ता मिळणार असल्याची चर्चा आणि अधिकृत घोषणा यामध्ये भरपूर फरक असतो. म्हणून फक्त थंबनेल किंवा WhatsApp मेसेज पाहून निर्णय घेणे हे अत्यंत चुकीचे असते. सरकार किंवा संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती आल्यानंतरच अंतिम तारीख आणि रक्कम निश्चित समजा हे आपल्याला समजायला पाहिजे. मित्रांनो, शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या 3,000 रुपये या हप्त्याबाबत सध्या काय माहिती आहे हे आपण पाहिलं. तुमच्या खात्यात हा हप्ता जमा झाला आहे का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व तुम्हाला तुमच्या परिसरातील इतर महिलांनाही माहिती उपयोगी पडू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, GR, हप्ते आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.